सूत्र म्हणजे क्रांतीसूत्र. नमस्कार. आज आपण शिकतोय रेल्वे. रेल्वे म्हणजे फक्त रेल्वेच असणार नाही, तर त्यामध्ये गाडीचा, व्यक्तीचा वेग काही असू शकते. आज आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहे. आणि बेसिक म्हणजे खरोखर बेसिक म्हणजे चौथ्या वर्गातला मुलगा जरी आणून पुढे बसवला तरी त्याला सुद्धा लेक्चर संपल्यानंतर उत्तर देतील इतकी तयारी आपण आज वर्गात करून घेणार आहे. बेसिक यासाठी म्हणालो की नॉर्मली एक सूत्र दिलं जातं तुम्हाला, कोणताही शिकवणारा व्यक्ती असेल तर 18/5 आणि 5/18, पण त्याची गरज पडत नाही कारण आपण आज क्रांती सूत्राचा ऍक्च्युअल वापर करणार आहे. जसं मी म्हणालो होतो की टक्केवारी व्यतिरिक्तही अनेक चॅप्टर मध्ये क्रांती सूत्र वापरलं जातं आणि त्याचा सगळ्यात चांगला वापर आपण आजच्या चॅप्टर मध्ये. तर इनिशियली तुम्हाला वाटेल फील गुड फॅक्टर जो असतो ना, की तुम्हाला वाटतं की नाही ते भारी आहे, तर 18/5, पण गरज नाही. ज्यांनी आधी कोणाचा तरी कोर्स केलेला आहे ना, तर त्याला सुरुवातीचे 10 मिनिटं वाटेल की नाही 18/5 ठीक आहे, आणि एकदा पहिले 5-10 मिनिटं झाले की तो म्हणेल उगाच शिकलोय, तर त्याची काही गरजच पडू देणार नाही. बरं, आता इथे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. पण तुम्ही पहिली गोष्ट तर क्रांती सूत्राचा चांगला वापर होईल. इथे याचं म्हणणं आहे की जर एखाद्या गाडीचा स्पीड 54 किलोमीटर प्रति तास आहे तर तिचा मीटर पर सेकंद मध्ये वेग सांगा. या प्रश्नावर येण्या अगोदर आधी थोड्या गोष्टी समजून घेऊ. इथे वरती लिहिलेले 54 किलोमीटर प्रति तास KM, तर किलो आणि मीटर असे दोन शब्द याच्यामध्ये. तर हा जो के याचा अर्थ होतो किलो, आणि किलो म्हणलं की किलोचा अर्थ होत असतो 1000. किलो म्हणजे 1000 किंवा किलो म्हणजे 1000 असं म्हणू शकतो. 1 किलो आपण म्हणतो ना 1K, 1K, 2K फॉलोअर्स वगैरे तुम्हाला माहिती आहे, लाईक. तर केचा अर्थ होतो किलो आणि किलोचा अर्थ होतो 1000. आता याच्या पुढे मीटर लावलं, दुकानात जाऊन आपण 1 किलो साखर द्या म्हणतो, तर 1 किलो याचा अर्थ झाला मला 1000 साखर द्या. पुढे जर ग्रॅम शब्द लावला तर वजन होतं ते 1000 ग्रॅम. आता किलोचा अर्थ वजन होत नाही हे समजून घ्या, किलोचा अर्थ होतो ग्रॅम, सॉरी 1000. आता इथे 1000 मीटर, मग 54च्या नंतर 1000 आले तर 54,000 मीटर झाले की नाही रे. मग याला जर मीटर मध्ये लिहायचं असेल, हे जे 54 आहे ते किलोमीटर आहे, मग किलोचं आपल्याला जर मीटर करायचंय तर हे झालं 54,000. किलोचा अर्थ होतो 1000, 1000 म्हणजे एकावर 3 झिरो, म्हणून हे 3 झिरो याला देऊन टाकले आणि पुढे लिहिलं मीटर. केचा अर्थ होतो 1000, तो लिहिला आणि मीटर लिहिला. आता दुसरी गोष्ट ही समजून घ्यायची की एका तासामध्ये किती मिनिटं आहेत, 60 मिनिटं, आणि प्रत्येक मिनिटामध्ये 60 सेकंद आहेत. म्हणजे एकूण सेकंद किती, तर 6×6 = 36 आणि हे 2 झिरो, म्हणजे 1 तास बरोबर 3600 सेकंद. आता हे इतकं कामाचं आहे नाही, हे काय फार ध्यानात ठेवायला रॉकेट सायन्स नाही, साधी गोष्ट आहे. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. एका तासात 60 मिनिटं असतात आणि प्रत्येक मिनिटात 60 सेकंद, असे एकूण झाले 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता वरती प्रश्नातच उत्तर दिलंय की नाही पहा तुम्हाला. त्यांनी काय विचारलंय की हिचा स्पीड आहे 54 किलोमीटर प्रति तास. 54 किलोमीटर, किलोमीटर म्हणजे 54,000 मीटर. जितके किलोमीटर असेल त्याच्यावर 3 झिरो द्यायचे बिनधास्त. 144 किलोमीटर म्हणला की तुम्ही लिहायचं 144 आणि त्याच्यावर लिहायचं 000, हे झालं मीटर. म्हणजे जितके किलोमीटर म्हणला असेल त्याच्यावर 3 झिरो दिले की ते मीटर होऊन जातं. आता 54,000 मीटर धावते किती वेळात, एका तासात. 1 तास म्हणजे किती सेकंद, आपल्याला मीटर प्रति सेकंद वेग विचारलाय की नाही, तर 3600 सेकंदात जाते. तर वास्तविक हेच उत्तर आहे, परंतु जिथपर्यंत भाग जातो द्यायचा असतो. किंवा आपण इथे क्रांती सूत्र असे मांडू शकतो की जर ही रेल्वे 3600 सेकंदात, सेकंद खाली लिहिले ध्यानात ठेवा, 3600 सेकंदात 54,000 मीटर धावते, तर एका सेकंदात किती धावेल. झालं, तिरपा गुणाकार, 1 न गुणल्याला काही फरक पडणार नाही. 0 0 कटले, 2 झिरो कटले, उरलं काय तुमच्याकडे 540/36. इथे करता येतं 18 दुने 36, 18 त्रिक 54, म्हणजे काय मिळालं वरती 30 आणि खाली 2, म्हणजे 30/2. 30 चे अर्धे हे होतात 15, आणि हे काय मिळालं आपल्याला, वरती मीटर लिहिलं होतं खाली सेकंद लिहिलं होतं, म्हणजेच मीटर प्रति सेकंद झाला वेग. 15 मीटर प्रति सेकंद. काय केलंय परत एकदा सांगतो कारण पुढचा तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, जेवढे किलोमीटर म्हटलं तेवढे मीटर लिहायचे आपल्याला, फक्त 3 झिरो वाढवून, म्हणजे 54,000 मीटर म्हणाल,
54 किलोमीटर, तर किलोचे 3 झिरो दिले आणि पुढे शब्द लिहिला मीटर. किती वेळात धावते एका तासात? 1 तास म्हणजे 3600 सेकंद. झालं. 3600 सेकंदात जर 54,000 तर एका सेकंदात किती प्रति सेकंद वेग पाहिजे? आता तिरपा गुणाकार झाला यांचा, 0 0 कटले, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, 30 भागिले 2, 30 चे अर्धे होतात 15 मीटर प्रति सेकंद. हा झाला मीटर प्रति सेकंद वेग. आता पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी साधा आहे, एकदम सोपा आहे. व्हिडिओ पॉज करून सोडवा आणि मग उत्तराकडे. 72 किलोमीटर, मग किलो म्हणलं की 3 झिरो द्यायचे आणि हे झालं मीटर. किती वेळात धावते एका तासात? मग याला काय लिहिणार आपण? 3600 सेकंद. तर एका सेकंदात किती? आता तिरपा गुणाकार, 0 0 कटला, 36 दोन्ही 72 म्हणजे काय मिळालं? 2 आणि 0 खाली काहीच नाही उरलं, म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद झाला. एका सेकंदाचा वेग किती? तर 20 मीटर. 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, म्हणजे मीटर पर सेकंद मध्ये वेग. पुन्हा तेच 90,000 मीटर, 90 आहे की नाही, त्याला के 3 झिरो दिले, 90 वर 9 वर 3 नाही. जितके किलो म्हणलं तितक्यावर 0 द्यायचे 3 आणि भागिले लिहिलं 3600. तर एका सेकंदात किती? तिरपा गुणाकार, 0 0 कटले. आता 18 ने भाग जातो, 18 दोन्ही 36, 18 95 वरती 50 आणि खाली 2 मिळाले, 50 भागिले 2 मग 50 चे अर्धे हे होते 25 मीटर प्रति सेकंद. सांगा, हे तर तोंडी आहे. 36च्या मल्टिपल आकडे आहेत, तर 36 चूक 144 म्हणजे 40 मीटर प्रति सेकंद. हे तोंडी साखर आहे, थोडासा सराव केला की उत्तर येत जातील तुम्हाला. 144 आणि त्याच्यावर 000 आणि भागिले किती आहे? 3600. 2 झिरो कटले, 2 झिरो. कधी पण ध्यानात ठेवा, 3600 वर 2 झिरो, मीटर म्हणल्यावर ते किलोमीटरचे 3 झिरो असणार. तर 2 कट होतील, एक उरणार आहे आणि 36 ने याला भाग जातो, 36 चूक 144 म्हणजे 4 आणि 0 उरला, म्हणजे 40 मीटर प्रति सेकंद. मग अशी 72 चा स्पीड होता, मग 72 किलोमीटर म्हणलं 72 वर 3 झिरो, खाली 3600, 2 झिरो कटले, 2 झिरो आणि 36 दोन्ही 72 म्हणजे जो स्पीड दिला त्याला डायरेक्ट 36 न भागलं तरी उत्तर मिळतं. 72 चा स्पीड आहे, 36 दोन्ही 72 आणि एक 0 उरणार जर 36च्या मल्टिपल असतील त्या वेळेला. अदरवाईज ह्याला इथे फार वेळ लागत नाही. आता हा सांगा, आता तुम्ही म्हणाल 36 ने तर भाग जात नाही, तर जातो. 18 दोन्ही उलट होत आहे नाही, त्याचं उत्तर काय? 5. कसं का? 18 वर 3 झिरो दिले आणि भागिले काय लिहिलं? 3600. 2 झिरो कटले, 2 झिरो, 18 1 18 18 दोन्ही 36 मग 10 भागिले 2 हे मिळालं आपल्याला 5 मीटर प्रति सेकंद. 10 सेकंद लागतात त्याला शोधायला. हा एक तोंडी सांगता 36 एक 36 आणि 1 झिरो उरले, म्हणजे 36,000 मीटर धावते किती वेळात? 3600 सेकंदात. तर 1 सेकंदात किती हे लिहिण्याची गरज नसते, फक्त इनिशियली लिहितो. 0 0 कटले, 36 1 36 काय मिळालं? 10 मीटर प्रति सेकंद. समजतंय का? 12 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर? आता हा प्रश्न उलटा केला त्यांनी, फक्त काय केलं? पहिले किलोमीटर दिलं होतं, मीटर विचारलं होतं. आता इथे मीटर दिलं आणि किलोमीटर विचारलंय, काय होईल? बरं, 12 मीटर प्रति सेकंद, 12 मीटर मीटर किती वेळात धावते? एका सेकंदात. आपल्याला प्रश्न विचारायचा आहे एका तासात किती, पण इथं सेकंद आहेत तर मग इथे पण सेकंद द्यावं लागतील. एका तासात किती सेकंद असतात? 3600. तर 3600 सेकंदात किती? परत एकदा मांडून दाखवतो. हा जो स्पीड दिलाय तो कशाचा दिलेला आहे? एका सेकंदाचा, मीटर प्रति सेकंद. एका सेकंदात 12 मीटर. मग लिहा, एका सेकंदात जर 12 मीटर तर एका तासात म्हणजे 3600 सेकंदात किती? इथे सेकंद आहेत म्हणल्यावर इकडे पण सेकंद द्यावं लागेल आपल्याला, मिनिट किंवा तास लिहून चालणार नाही. एका सेकंदात 12 मीटर तर 3600 सेकंदात किती मीटर? आता हे जे उत्तर भेटणार आहे ना ते मीटर मध्ये मिळेल. हे मिळाल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला? तर मीटरचं जर किलोमीटर करायचं असेल तर आपण काय करतो? मीटर दिलेलं असेल आणि किलोमीटर समजा 1000 मीटर, 1000 मीटर दिलं.
याला किलोमीटर करायचं असेल तर काय करणार आपण, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होत आहे की नाही, मग याला 1000 न भागणार म्हणजे 3 झिरो कमी करणार, मग 1/1 काय मिळालं, 1 किलोमीटर. समजा तुम्हाला दिलं 24,000 मीटर, तर आपल्याला माहिती याला किलो करायचं म्हणल्यावर 3 झिरो कमी करणार आपण. पण एखाद्या वेळी आकडा असा मिळेल 156,000 इतके मीटर, मग याचं किलोमीटर कसं करणार, तर 2 झिरो कट केले, तिसरा झिरोच नाहीये, मग तिसरी संख्या सोडून पॉईंट द्या. कधी कधी असंही होऊ शकतात 1 2 3 4 असं काहीतरी येईल, इतके मीटर, मग काय करायचं, 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा, झालं किलोमीटर. म्हणजे मीटरला जर किलोमीटर करायचं असेल तर 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. जर किलोमीटरला मीटर करायचं असेल तर त्यावेळेला 3 झिरो वाढवतो, आपल्याला माहितीये किलो म्हणजे 3 झिरो 1000. आता इथे काय उत्तर जे मिळणार आहे आपल्याला ते मिळणार आहे मीटर मध्ये. मग काय यांचा तिरपा गुणाकार 1 न भागल्यान फरक नाही पडणार आहे, या दोघांचा गुणाकार 3600 गुणिले 12, 1200 1200 12 सक 72 2 5 7 12 त्रिक 36 आणि 7 43. म्हणजे आपल्याला जे मिळालंय उत्तर ते मिळाले मीटर मध्ये आणि आपल्याला किलोमीटर प्रति तास वेग सांगायचा. मग 3 संख्या सोडून पॉईंट द्या, म्हणजे काय मिळालं, 43.2 किलोमीटर प्रति तास. गरज पडली का आपल्याला ते 1805 आणि 518 नाही, तर ते वाटायला सोपं वाटतं, पण मग प्रत्येक वेळी बदला, इथे काही गरजच नाही ना. एक साधं सूत्र आहे की एका सेकंदात इतकं, तर 3600 सेकंदात किती, मग अशी 3600 सेकंदात दिलं होतं तर एका सेकंदात विचारलं, झालं. तेच ते सूत्र आहे परत परत. पुढचं सोपं चला, 15 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर प्रति तास. पुन्हा तेच लिहिणार आपण. एका तासात, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवा, एका तासात 15 मीटर तर 3600 सेकंदात किती, तिरपा गुणाकार होईल, या दोघांचा गुणाकार भागिले 1 न भागायचंच नसतं, भागिले 1 असतंच कोणत्याही संख्येला. 1500 1500 15 सकी 90 0 8 9 15 त्रिक 45 आणि 9 54. आता 3 झिरो भेटले का, कट करून टाका, हे मीटर होतं की नाही उत्तर, मग 54 किलोमीटर प्रति तास हा झाला वेग. बरोबर. समजतंय. पुढचा हिशोब, 10 मीटर प्रति सेकंद म्हणजे काय, तुम्ही सांगा. 36 किलोमीटर प्रति तास. पहा इथे काय होईल, एका सेकंदात 10 तर 3600 सेकंदात किती. आता इथे काय होईल, फक्त हा झिरो इकडे येईल, 36 एक 36 आणि हा एक झिरो म्हणजे 36,000 आणि 3 झिरो ताशी कट करायचे असतात, म्हणजे काय मिळालं, 36 किलोमीटर प्रति तास. पुढचं 25 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर प्रति तास. तोंडी सांगता येतं 90. कसं ते थोडस राहू का. 25 मीटर धावते ती एका सेकंदात, सेकंद खाली द्या, तर 3600 सेकंदात किती, तिरपा गुणाकार होईल, 25 0 0 25 0 0 25 सक 150 हातचे 15 25 त्रिक 75 आणि हे 15 झाले 90. आता 3 झिरो कमी करा म्हणजे काय मिळाला, 90 किलोमीटर प्रति तास हा झाला वेग. अगदी सोपं आहे, थोडस डोकं लावायची गरज आहे. हा सांगा, छोंडी सांगा. 72 36 दोन्ही 72 आणि एक जो झिरो असतो 36 शेवटचे 2 आणि हा 1 असे 3 झिरो कट होणार आहेत, म्हणजे उरलं काय, 36 दोन्ही 72. पहा एका सेकंदात ती जर 20 मीटर धावते तर 3600 सेकंदात किती, तिरपा गुणाकार होईल, 36 दोन्ही 72 आणि ते 3 झिरो असे कट करायचे ते, तर लिहूच नका, 72चा स्पीड मिळाला. आता हा प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बेसवर आहे ना, उद्याच्या चॅप्टर मध्ये, उद्या काय करणार पार्ट मध्ये आपण काय करणार आहे की एक रेल्वे एखाद्या पुलाला ओलांडते, व्यक्तीला ओलांडते, 2 रेल्वे एकमेकांना ओलांडतात, तर त्यावेळेला हे सगळं सोपं जाण्यासाठी आजचं हे महत्वाचं आहे. इथे बेसिक आहे, हे जर समजलं तुम्हाला तर उद्या एकदम क्लिअर होईल, क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतात, एकदम साफ दिसायला लागेल तुम्हाला आकडे. आता याचं म्हणणं काय, 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे 30 सेकंदात किती दूर जाईल. प्रश्नातच उत्तर आहे, काय म्हणलं, 54चा स्पीड आहे, 54 किलोमीटर म्हणजे 54,000 मीटर प्रति तास म्हणजे 3600 सेकंद. हे माहिती आहे की नाही आपल्याला. आता किलोमीटर म्हणले की सरळ 3 झिरो देऊन टाकायचे, आणि किती वेळात धावते ती, 3600 सेकंदात. नेहमीसाठी तोच आकडा आहे 3600.
तर 30 सेकंदात किती. आता यार उलट लिहिलं तर प्रॉब्लेम होतो बरं का. ऑफलाईनचा अनुभव आहे. पोरं काय करतात, ही स्टेप टाळून डायरेक्ट लिहायला लागतात. या दोघांचा गुणाकार भागिले 3600 माहिती आहे त्यांना. मग ते काय करतात, कधी कधी या दोघांचा गुणाकार भागिले ही, कधी कधी या दोघांचा गुणाकार भागिले. असं होऊ नये म्हणून हे टाळायचंच नाही. ही पुढची स्टेप तुम्ही काय लिहिणार आता, 54,000 गुणिले 30 आणि भागिले 3600. आता हे वेगळं न लिहिता वरती सोडवलंच चालतं. इथे रेश उघडून द्या, हे तिरपा गुणाकार आणि भागिले, तर इथल्या इथे कॅल्क्युलेशन करा, चालेल. ही स्टेप टाळली तर चालते, वरची टाळायची नाही. किती एक्सपर्ट झाले तरी हे लिहायचं, हे नाही लिहिलं तर चालतं. तुम्ही काय करता, हे लिहिता ते सोडून देता, तर त्यामुळे उत्तर चुकायला चान्स असू शकतो. आता लिहिलं काय, 3600 सेकंदात 54,000 तर 30 सेकंदात किती. इकडे सेकंद खाली लिहिले म्हणल्यावर इथे पण सेकंद खाली लिहावे लागते. हे उलट लिहिलं तर चालतं, पण इथे 3600 सेकंद लिहिले वरती 30 सेकंदात किती, चुकलं. मग लिहिताना असं लिहून चालेल का, की जर एक रेल्वे 54चा स्पीड आहे तिचा, किती वेळात आहे, 3600 सेकंदात ती 54,000 धावते, तर किती सेकंद आहे, 30 सेकंदात किती. हे चालतं, कारण मग अशी पण ह्या दोघांचा गुणाकार भागिले 3600 येत होता, तर या दोघांचा तिरपा गुणाकार होणार, 3600 खाली येणार, तर हे लिहिलं तर चालतं. पण इथे जर मी असं लिहिलं असतं तर 30 सेकंदात किती. आता चुकले. आता मीटर समोर सेकंद लिहिले गेले आणि सेकंदासमोर मीटर उत्तर भेटेल, म्हणजे उत्तर चुकणार आहे. तर जरी हे सूत्र छान आहे, पण त्याचा वापर पण तुम्हाला करता आला पाहिजे. वापर व्यवस्थित केला की मग तुमच्यासाठी फार फायद्याचं आहे. 54,000 मीटर किती वेळात, 3600 सेकंदात, तर 30 सेकंदात किती. ते गुणाकार होईल यांचा, 0 0 कटले, हे 0 आणि हा 0 कट करू. आता इथे काय होईल, तर 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 3 त्रिक 9 आणि हा एक 0, हा एक 0, म्हणजे काय मिळालं, 900 आणि भागिले 2. मग 900 ला जर 2 न भागलं तर काय होणार, अर्धे होणार 900चे, म्हणजे किती होईल, 450. 450. परत एकदा सांगतो का, 54 सेकंदात 54,000 मीटर धावते ती 3600 सेकंदात, तर 30 सेकंदात किती, हे म्हणलं. या दोघांचा तिरपा गुणाकार भागिले 3600 केला. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, ट्राय करा. 72च्या स्पीडनं जाणारी रेल्वे किती दूर. तोंडी सांगता येत नाही, मी तुम्हाला आता सांगू देतो 300 उत्तर याचा, पण ट्राय करा तुम्ही. नुसतं त्या प्रश्नाकडे नजर टाकल्याबरोबर सांगता येते याचं उत्तर 300. कसं ते का, 72चा स्पीड आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे एका सेकंदात ती 20 मीटर धावणार आहे. मग 15 दोन्ही 30 आणि 1 0 झालं 300. आता हे कसं सोडवणार आहे, 72 किलोमीटर आहे की नाही, तर 72,000 मीटर लिहिले, किती वेळात, एका तासात, 3600 सेकंदात, तर 15 सेकंदात किती. तिरपा गुणाकार होईल यांचा, 0 0 कटले, 36 दोन्ही 72, 15 दोन्ही 30 आणि 1 0 म्हणजे 300. ह्या दोघांचा गुणाकार असतो का, आणि ही संख्या भागिले असते. सांगा आहे. याचं उत्तर 150. त्याच्याकडे पाहून मी सांगतोय, मी काय सोडवलं नाही, पण त्याच्याकडे पाहून येतं. 25 हा आपल्याला पर सेकंद वेग मागच्या 1-2 उदाहरणात पाहिला, आणि 25 सेकंद 150, एका सेकंदात 25, तर 6 सेकंदात 25 सेकंद. 90चा स्पीड आहे, मग 90,000 मीटर, 90,000, 90 वर 3 0 द्यायचे, 90 नाही, किती वेळात, 3600 सेकंदात, तर 6 सेकंदात किती. तिरपा गुणाकार, 0 0 कटले, हे 0 कटले. आता 18 दोन्ही 36, 18 95, 5 सॉरी 2 त्रिक 6, 3 5 15 आणि हा एक 0, म्हणालो तुम्ही 25 सेकंद 150, तर 6 सेकंदात किती दूर धावेल, तर 150 मीटर. 108 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे 12 सेकंदात किती अंतर पार करेल. सोडवा. 12 त्रिक 36, 360 असं याचं उत्तर आहे. बघा, 108 आणि 000 देणार त्याच्यावर आपण किलोमीटर साठी, 3600 सेकंदात, तर 12 सेकंदात किती. तिरपा गुणाकार होईल, हे 2 0 भेटले. आता 36 त्रिक 108, 12 त्रिक 36 आणि 1 0 वाचलेलं आहे आपल्याकडे, म्हणजे 360 मीटर धावते. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, आपण फार तर इतकंच मांडतोय कधी बी गणित सोडवताना, आपलं कधीच फळा भरत नाही गणित सोडवायला, कारण गरज पडत नाही. आणि मार्केटमधलं कोणतंही पुस्तक घ्याल तुम्ही, तर थोडासा प्रश्न मोठा असला की एक एक पेज भरून एक्सप्लेनेशन असतं, तर त्याची गरज पडत नाही आपल्याला, इतकंच सोडवण्याची गरज पडते. सांगा.
60चा स्पीड आहे, तर ती रेल्वे 10 सेकंदात किती दूर जाईल? सोबा उत्तर पॉइंट मध्ये किती झालं? 166. हा सांगतो. 60चा स्पीड आहे, मग 60,000 लिहिलं किती वेळात? तर 3600 सेकंदात. तर 10 सेकंदात किती? तिरपा गुणाकार, 0 0 कटले. आता 6 भाग जातो, 6 1 6 6 6 36. मग काय मिळालं आपल्याला? 100 आणि हा एक 0 म्हणजे 1000 आणि भागिले 6. 6 1 6 4 उरले, 6 6 36 4 उरले, 6 6 36 4 उरले, हे 4 येत राहणार, 6 6 येत राहणार, म्हणजे किती मिळालं? 166.66 मीटर इतकं अंतर ती पार करेल. एक रेल्वे 12 सेकंदात 300. आता प्रश्न थोडा उलटा विचारलाय. आतापर्यंत काय होतं? तर तिचा स्पीड दिला होता आणि किती वेळात ती किती दूर जाईल असा प्रश्न विचारला होता. यावेळेला तिचं अंतर दिलं आणि वेग विचारला, ताशी वेग. मग ताशी वेग म्हणजे काय? तर 3600 सेकंदात म्हणजे एका तासात ती किती दूर जाईल असा प्रश्न आहे की नाही. मग आपण काय विचारणार? 3600 सेकंदात ती किती दूर जाते असा प्रश्न विचारायचा. बघा, 12 सेकंदात जर 300 लिहा म्हणायचं आणि म्हणून लिहायचं लिहिताना. परीक्षा कक्षामध्ये जोरात म्हणून नाही लिहायचा. 12 सेकंदात 300 तर 3600 सेकंदात किती? ते रुपये हानतीन तुम्हाला. मनात म्हणायचे, पण हे म्हणून लिहायचं म्हणजे चुकत नाही. आता 12 त्रिक 36, 3 त्रिक 9 आणि हे 2 0 हे 2 0 असे टोटल किती झाले? 4 0 झाले. आपल्याला हे उत्तर भेटलं मीटर मध्ये. आपल्याला ताशी वेग सांगायचा असतो किलोमीटर मध्ये, म्हणून 3 0 कमी करणार म्हणजे 90 किलोमीटर प्रति तास हा झाला वेग. समजलं? सोडवा मग. कसं मांडणार याला? 6 सेकंदात 120 तर 3600 सेकंदात किती? ताशी वेग पाहिजे की नाही? मग 3600 सेकंदात विचारायचा किती? बर, 72चा स्पीड आहे. 6 सेकंदात जर 120 तर 3600 सेकंदात किती? साईन दोन्ही 12, सरळ समजतं. 36 दोन्ही 72, 0 इथे साईन दोन्ही 12, 36 दोन्ही 72 आणि 3 0 ताशी कट करणार आहे आपण. मीटर मध्ये उत्तर भेटतंय, किलोमीटर करायचं. मग काय मिळालं? 72 किलोमीटर प्रति तास. हे शोधा. जर एक रेल्वे 30 सेकंदात किती धावते? 750 मीटर धावते, तर तिचा वेग सांगा. तिचा असणार आहे 90. बघा, काय लिहिणार आपण ते कळलं पाहिजे. 30 सेकंदात, सेकंद खाली लिहा, 750 मीटर तर 3600 सेकंदात किती मीटर? मीटर मध्ये उत्तर भेटणार आहे. 0 0 कट. आता 25 त्रिक 75 करू शकता किंवा 3 1 3 आणि 3 2 6. आता उरलं काय आपल्याकडे? पाहिजे 2 0 उरले, ते आधीच देऊन टाकू. आणि 75 गुणिले 12 तर 12 पंचे 60 0 हातचे 6 आणि 22 7 84 आणि 6 90 म्हणजे 90,000 लिटर मिळालं. हे 3 0 कट करून टाका, जे उत्तर मिळालं ते मिळालं 90 किलोमीटर प्रति तास. तर अशा पद्धतीनं बेसिक गोष्ट आज शिकलोय आपण. फक्त काय की आपल्याला किलोमीटर प्रति तास दिलं तर मीटर पर सेकंड काढता येतं, मीटर पर सेकंड दिलं तर किलोमीटर प्रति तास काढता येतं. जर एक रेल्वे 9 सेकंदात इतके मीटर जाते तर तिचा ताशी वेग सांगता येतो आणि ताशी वेग दिला असेल तर इतक्या सेकंदात किती दूर जाईल हे सांगता येतं. ह्या 4 गोष्टी फक्त जर तुम्हाला आज समजल्या असतील, नसतील समजलं तर परत एकदा व्हिडिओ बघावा लागेल. तर ह्या 4 गोष्टींच्या भरोशावर पूर्ण रेल्वेचं चॅप्टर एकदम सुटसुटीत सोपं तोंडी उत्तर देता येतील इतकं तयार होईल. परंतु हे जर समजलं नसेल तर नेक्स्ट लेक्चर पाहण्याची हिंमतही करू नका मी म्हणेल, कारण मग ते अवघड वाटते तुम्हाला प्रश्न. तर सगळ्यात महत्वाचं रोज सांगतोय
की शेअर करा, लोकांना सांगा चांगलं काहीतरी म्हणून, इतरांपेक्षा वेगळं आहे. आणि फक्त वेगळं जायचं म्हणून काहीतरी फक्त हवेत गोळ्या नाहीये, तर खरोखर रिसर्च मधून चांगल्या टेक्निक वापरून तोंडी उत्तरं देता येतील, 10-20 सेकंदात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येते. इतकी चांगली तयारी आपण करून घेतोय. एका टाईपचे अनेक प्रश्न मी सोडून घेतोय. आणि या व्यतिरिक्त तुमच्या टेस्ट सुद्धा घेऊ इथून पुढे आपण, जर जमलं तर ऍप मध्ये टेस्ट अलॉट करेल मी तुमच्यासाठी. तर भेटूयात उद्या रेल्वेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू. सूत्र म्हणजे